आगामी 3 वर्षात देशातील राजकीय समीकरणे बदलणार असून लोकसभेच्या जागांच्या पुनर्रचनेमुळे लोकशाहीसमोर मोठं संकट उभं राहू शकतं, असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवी यांनी केलं। शिरोळ इथं स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। शिरोळमधील दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला। अध्यक्षस्थानी माजी आमदार कल्लाप्पा मगण्णावर होते। कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी सर्वांचं स्वागत केलं। यावेळी माहिती अधिकार कायद्याच्या प्रणेत्या अरुणा रॉय यांना जाहीर झालेला समाजभूषण पुरस्कार शंकर सिंग यांनी स्वीकारला, तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांना समाजकार्य, आंतरराष्ट्रीय सायकलपटू पूजा दानोळे यांना युवा प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी बोलताना आंतरराष्ट्रीय भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवी यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला। पुढील 3 वर्षात देशातील राजकीय समीकरणं पूर्णतः बदलतील। लोकसभेच्या जागांच्या पुनर्रचनेमुळे लोकशाहीसमोर एक गंभीर संकट निर्माण होऊ शकतं, असं ते म्हणाले। तर विद्याधर अनासकर यांनी सहकार म्हणजे समाज उभा करणं आहे असं सांगून स्वर्गीय सारे पाटील यांनी सहकार जपला म्हणून या भागाचा विकास झाल्याचं सांगितलं। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अशोकराव माने, ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले, कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरद पाठक, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक, अरिहंत उद्योग समूहाचे उत्तम पाटील, शिरोळच्या नगराध्यक्षा योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, कार्यकारी संचालक MV पाटील, भाजप नेते सावकार मादनाईक, अनिल कुमार यादव, डॉक्टर नीता माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।